जल्दी जल्दी ठीक। सर, आरोपी कितने दिन से थे गोंदिया में और कहाँ रुके हुए थे? प्राइमा फेसी असं लक्षात येते की साधारणपणे ते एक 7-8 दिवस तरी असतात। रेकी की गई थी उसकी? वैयक्तिक त्यांनी केली की आणि अजून केली कोणी, तर याची खात्री करण्याचं काम चालू आहे। काही सायंटिफिक एव्हिडन्स आपण शोधत आहोत। ते एव्हिडन्सेस मिळाले की मग तुम्हाला ते खात्रीशीररित्या सांगता येईल। बाइक और बंदूक जो है बरामद की गई है? सध्या तरी नाही। बाइक मिळालेली आहे, बंदूक जी आहे म्हणजे माउजर जी आहे ती सध्या तरी नाही। वगैरह भी था इसके अलावा आरोपियों के? नहीं, आपल्याला आता ते सांगता येणं मुश्किल आहे। कोई जिंदा कारतूस भी बरामद हुए हैं? नहीं, अभी तक तो नहीं। गुत्थी सुलझाई, लेकिन कितने जगहों से सीसीटीवी फुटेज एकत्रित की गए इसके लिए? तपासाचा भाग असल्यामुळे ते थोडं तुम्हाला सांगता येणं मला ठरेल। हत्या में इस्तेमाल जो पिस्टल है, जो भी है मौजर, वो लाइसेंसी है गैर लाइसेंसी? जी मिळालेली माहिती आहे, प्राप्त माहिती जी आरोपींकडून आणि त्याच्या वर्णनावरनं, तर मला वाटत नाही ती लायसन्सी असायचं काही कारण असेल असं मला वाटतं। हथियार किसने उपलब्ध कराए थे उन्हें? त्याच्याबद्दलचा तपास चालू आहे। त्याचा उलगडा तुम्हाला लवकरच होईल, त्याबाबतची प्रेस नोट आपल्या बाजूने। आपली सगळी जी संशयाची सुई आहे या अटक झालेल्या आरोपींच्या संभाषणावरनं, त्यांनी दिलेल्या माहितीवरनं ही प्रशांत मेश्राम हा जो व्यक्ती आहे याच्याकडे ती सुई डायरेक्ट सांगायचं म्हटलं तर याच्यामध्ये जे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम गणेश शिवकुमार शर्मा वय वर्ष 21 हा राहणारा कळमेश्वरचा आहे। अक्षय मानकर वय वर्ष 28 राहणार कळमेश्वर आणि त्याच्याबरोबर गोंदियाचे दोघे जण धनराज उर्फ रिंकू राजेंद्र राऊत वय 32 कुंभारेनगर आणि दुसरा व्यक्ती जो आहे तो म्हणजे नागसेन मोदी म्हणतो वय 41 वर्ष हा राहणार गौतम बुद्ध वड श्रीनगर गोंदिया। अशा प्रकारे 4 आरोपी आपल्याला अटक झालेले आहेत। सद्यस्थितीमध्ये जी आपली चौकशी आहे, जो आपला तपास आहे, तो या 4 अटक आरोपींच्या इंट्रोगेशनवरनं आपल्याला जे काही प्राप्त झाले त्याच्यावरती बेस्ड आहे। सर्वसाधारणपणे जे प्रत्येक तुम्हा सगळ्यांचं जो प्रश्न आहे याच्यामध्ये की याच्यामध्ये इंटेन्शन काय, मोटिव्ह काय, कारण की याच्यातले 2 जण जर पाहिले तर हे नागपूरचे राहणार आहेत आणि यांचा तिकडचा रेकॉर्ड किंवा इतर ठिकाणचा सुद्धा रेकॉर्ड बघितला तर अत्यंत नौखे असे हे 2 जण आहेत आणि यांच्यातला जो शर्मा आहे तो आम्हाला तपासामध्ये दिसून आलाय की तो शर्मा जो आहे त्यांनी याच्यामध्ये फायरिंग केलेलं आहे। फायरिंगमध्ये एक सिंगल राऊंड जो जखमीच्या शरीरामध्ये अडकलेला होता, जो डॉक्टरांनी यशस्वीरित्या बाहेर काढला, जो तपासामध्ये पुढे वापरला जाईल। त्याचबरोबर गाडी चालवणारा त्याच्यासोबतचा हा अक्षय मानकर, या सगळ्यांच्या चौकशीतून यांच्या सगळ्यांच्या इंट्रोगेशनमधून जे लक्षात आलं तर साधारणपणे जी प्राइमा फेसी माहिती येते तर ती अशी आहे की त्याच्यामध्ये या सगळ्या विषयामध्ये प्रशांत मेश्राम नावाचा भीमनगरचा राहणारा एक मुलगा आहे आणि त्याचबरोबर रोहित मेश्राम हा सध्या कळमेश्वरचा राहणारा मुलगा आहे। प्रशांत मेश्राम जो आहे तर प्राइमा फेसी जी माहिती येते अशी आहे की याचं काहीतरी आर्थिक देवाणघेवाणीचा विषय त्यातला जो जखमी आहे त्याच्याबरोबर होता। अर्थातच जखमी जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे त्याच्याबरोबर या सगळ्या विषयाचं कोरॅबोरेशन आम्हाला करायला सध्या तरी शक्य झालेलं नाही, परंतु ते लवकरच आपण तपासामध्ये